माजी आमदार आणि भाजपचे नेते कैलास गोरंट्याल हे आपल्याबरोबर आहे. गोरंट्याल साहेब, भाजपची एक बैठक झाली ज्यामध्ये मित्र पक्षावर टीका करायची नाही असं ठरलंय. शक्य आहे असं? सगळे स्वतंत्र पक्ष असतात. हे बघा, आम्ही आमचं असं ठरलं की फक्त विकासावर बोलायचं, कोणत्याही पार्टीचा किंवा मित्रपक्षावर नाही बोलायचं. जर एखादी दुसरी पार्टी जे मित्रपक्ष सोडून जर आमच्यावर टीका केली तर मग आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण असं ठरलं आहे की आम्ही स्वतःहून आपल्या मित्रपक्षावर कोणत्या प्रकारची टीका करायची नाही, विकासाचा अजेंडा घेऊन जायचं. लोकांमध्ये आता जे ट्रेंड भारतीय जनता पार्टीमध्ये त्यासाठी जे आवश्यक असतात ते पूर्ण कागदपत्र असेल किंवा जे इलेक्शनचे फंडे असतात ते करावा असा आमचा निर्णय झाला. म्हणजे टीका झालीच तर टीका झाली तर मग त्याचं उत्तर देऊ, सौम्य प्रतिमध्ये उत्तर देऊ, शायरीमध्ये उत्तर देऊ. त्यांना कळलं पाहिजे की उत्तर असतो म्हणून. आता बघितलं तर सर्वच पक्ष स्वतंत्र आहेत या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी टीका होणार, विकासाच्या बाबतची काही होणार, अर्थात तुमच्यावर आरोप होणार कारण तात्कालिक तुम्ही नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि काल तर आपले MIMचे इम्तियाज जलीलने माझ्यावर फार टीका केली. अगोदर RSSचा होता, BJPचा होता, पुन्हा तिकडे गेला. आता ठीक आहे, आता जलीलचा माझे मित्र आहे आणि ते औरंगाबादचे आहे म्हणून त्याच्यावर बोलणं टाळतो. जर इथले दुसरे कोणी माझ्यावर बोललं तर मी त्याला रिप्लाय केला असता, पण ते माझे मित्र आहे, चालत असतात, ते बोलले, मग काही फरक पडत नाही त्याचा. OBC पण येणार आहेत असं कळतंय. ते मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. आम्ही आमच्यासाठी आता आम्ही उद्या रिक्वेस्ट करणार आहे. तर आमचे बावनकुळे साहेब येऊ लागले, त्याच्यानंतर CM मुख्यमंत्री साहेब येऊ लागले, मग प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब येऊ लागले. आणखीन आम्ही 2-4 डिमांड करणार की थोडे नॅशनल लेवलचे कोणी पुढारी येऊ शकत असेल तर त्याचा प्रयत्न करणार. बरं, MIM तर मित्र पक्ष नाही आहे, त्याच्याशी संबंध नाही, मात्र त्यांनी टीका केली तर भाजपच्या फायद्याचं होईल का? भाजपचा फायदा जेवढा MIM आमच्या विरुद्ध बोलेल तेवढा फायदा होईल. आता MIM आम्हालाच काय टार्गेट करतो, दुसऱ्या पार्टीला का करत नाही, हे सर्वात मोठा प्रश्न ना. जर सर्व पार्टीला MIMने शिवगाळ केली त्याला वाटलं असतं की बाबा ठीक आहे, पण त्याने आमच्यावरच म्हणजे जे विनिंग पार्टी असतात त्याच्यावर ते लोक टीका करतात. आणि ते इम्तियाज जलील भाई बुद्धिजीवी माणूस आहे आणि तो पण आपल्या सारखा पत्रकार होता NDTV, तेव्हापासून माझी त्यांची मैत्री आहे. आणि ते टीका केली, त्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी होणार, पण त्याने आमच्या टीका. म्हणजे ते मित्र आहेत म्हणून आता त्यांना उत्तर नाही, इम्तियाज भाई आणि मी मित्र आहे गेल्या कित्येक दिवसापासून. ठीक आहे, त्यांनी माझ्याबद्दल बोलला की पण ठीक आहे, पहिल्यांदा माझ्या विरोधात बोलला म्हणून मी थोडा संयमाने घेतो, दुसऱ्यांदा बोललो तर मग ठीक आहे उत्तर दो मी. म्हणजे MIMच्या टीकेची वाट बघायची का आपण, का विकासाचेच मुद्दे आपण? नाही, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आमचा बेसिक एजेंडा विकासाचा आहे आणि आम्ही विकासावर बोलू, ना मित्र पक्षाच्या विरोधात बोलू ना विरोधी पक्षावर बोलू. जर विरोधी पक्षाने जर आमच्यावर टीका केली, आणि आता मला माझ्या तर कोणत्या स्टेजवर नाही भेटलं, मी स्टेजवर भेटलं तर त्याला रिप्लाय दिला असतं, पण जर जसं ते बोलत असेल त्याला रिप्लाय देऊ मी. शिंदेच्या शिवसेनेमधल्या काळामध्ये विकास कामं म्हणजे अर्जुन खोतकरांनी आमदारांनी सांगितलं होतं मधल्या काळामध्ये की वेगवेगळे विकास कामं केलेले आहेत या काळामध्ये. आता जेव्हा विकासाची चर्चा होईल तेव्हा शिंदेचा पण वाटा आहे त्याच्यामध्ये. मला बेसिक हे सांगा, जे काम असतात विकासाचे काम आणण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागतात. जसं मेडिकल कॉलेज आम्ही प्रयत्न केलं, इंटरनल वॉटर डिस्ट्रिब्युशन त्याचे PC जेव्हा असतात PC कॉन्ट्रीब्युशन तेही आम्ही लोकांनी भरला, तेव्हा भरत्या मॅडम असते तेव्हा होती. त्याच्यानंतर हे सोलरचा प्रकल्प, सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रकल्प, त्याच्यानंतर हे जे 9 कोटीचा विसर्जन कुंड होतं त्याला यांनी 19 कोटीचा केलं. जाऊ द्या ते वेळ. पण मला सांगा की कोणत्याही कामाला जे सुरुवात असते त्याला बेसिक DPR तयार करावं लागतं, तुम्हाला पत्रव्यवहार करावा लागतात, तुम्हाला मुख्यमंत्री किंवा सेंट्रलच्या नेत्याला भेटावं लागतात आणि त्याला भेटून मग ते रूपांतर होतं कामाला. पण असा कोणी काय म्हटलं की मी आणला, मी तर नेहमी सांगतो की बाप दाखवण्याचं श्राद्ध करा. माझ्याकडे पाहिलं मी जे काम केलं. तुम्ही जे काम वाचले तिथं त्यांनी सांगितलं आम्ही आणले. हो, आता मी तुम्हाला तेच, आता तुम्ही भांडण लावण्याचा प्रयत्न करतात मला माहिती आहे रवी साहेब, पण आम्ही तेच सांगतो जर त्यांच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर दाखवलं पाहिजे त्यांनी. आम्ही दाखवतो ना, आणि आमच्याकडे फोटो आहे ना. आता 35 MLDचं उद्घाटन मी केलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. हां, तुमचा नवीन घाणेवाडीचा नवीन पाईपलाईनचं काम आम्ही केलं आहे. माझ्या अधिवेशनमध्ये भाषण आहे ना, माझे उद्घाटन मी केलेलं आहे ना. असं नाही, सोलरचा प्रयत्न आम्हीच केलेला आहे 15 मेगावॉटचा. हे आहे, सिद्ध आहे, आमच्याकडे फाईल आहे. कधी झाला मंजूर त्याचं डेट हे बघा, प्रत्येक जे मंजूर झालं त्याचं डेट आहे ना आमच्याकडं. जेव्हा मी आमदार असताना, दानवेसाहेब मंत्री असताना ते झालेले, हे तेव्हा काही नव्हतं. ठीक आहे, बॅड लगे जालन्याचं की दानवेसाहेब पडले, मी पडले आणि मग हे काम इकडे आले, मग
त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही होत नाही. पण आता पब्लिक समोर तर तुम्ही घेऊन जाणार की हे मी केले, हो, घेणार. म्हणणार मी केले. पब्लिकला माहितच आहे की काम कोण केलं. पब्लिकला सर्वांना माहिती आहे की काम कोण करतोय, डेव्हलपमेंट कोण करतं, पब्लिकला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता मला हे म्हणायचं की किती जागा येतील आता? 65 जागा लढवतोय भाजप. महापौर आमचा बघा, आता जे टेक्निकल आता आमचे 2-3 विजय झालेले, मी ते बोलणं उचित नाही, तर ते फिल्डिंग होईल. 45 तर आम्ही काढणार कोणत्या परिस्थितीत. सिंगल भारतीय जनता पार्टी 45. महापौर कोण होईल? भारतीय जनता पार्टी. मी एक शेवटचा प्रश्न करतो की जवळपास 36 गो तस्करावरती कारवाई केलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी. हा प्रश्न खूप अगोदरपासून आपल्याकडे 36 गो तस्करावरती कारवाई करणं. नाही तर बरोबर आहे ना. गाय हे राष्ट्रपशू आहे आणि आमची देवत आहे. त्यांना काही कापण्याचा प्रयत्न असेल किंवा त्याला काही करण्याचा तर आम्ही थोडी बसणार. प्रशासनाचा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जे कारवाई केली त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याकडे पूर्वीपासूनचा हा एक म्हणजे क्राईम आहे. नाही, जे कोणी असा करत असेल त्याला शिक्षा देण्याचं काम पोलीस प्रशासन करते आणि पोलीस प्रशासनाला माझा पाठिंबा आहे. हा मुद्दा राहील आपल्या प्रचारामध्ये. काय झालं ना आहे बघा, आपल्या दिवाळीच्या अगोदर जे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या त्या संबंधी. हो ना, दिवाळीच्या अगोदर एक घटना झाली. आम्ही पोलीस स्टेशनवर तक्रार केली, एसपीकडे केलं. त्यालाही पोलिसने फार टाईट कारवाई केली. 3 महिने तो आत होता. असं अजून ठीक आहे, राजकारण सोडून नाही, राजकारण होतं, निवडणूक होतात, चालतात. पण कोणी जर गाय कापण्याची घोषणा, गाय कापण्याचं हे करेल, आम्ही का बसा. कसं वातावरण आहे, ऑब्झर्व कसं करताय? ऑब्झर्व तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे आणि तुमचाही सर्व पत्रकारांचा एनालिसिस सांगतो की तुम्हीच म्हणत होते की युती नाही झाली तर चांगलं होईल. आपले बहुतेक पत्रकार बंधू त्या दिवशी कार्यकर्ते नेत्यांची तीच भावना. नाही, कार्यकर्ते नेता आणि पत्रकार बंधू ऑफ द प्रेस त्या लोकांनी पण सांगितलं की साहेब तुम्ही युती करू नका. मलाच सल्ला दिला. आता त्याचा फायदा होईल असं म्हणतात. आज ते पत्रकारांचं जे अनालिसिस आहे त्याचा फायदा मला होईल. युती तुटल्याचाच फायदा होईल महापौर भाजपचा होण्यासाठी असं काही नाही. दोन्ही जर एकत्रित आले, आम्ही तर युती तोडली नाही. त्याने जे 30 त्यांनी आणि 35 आम्ही लढायचं असं ठरलं होतं, तरी मग ते म्हणतात 35 आम्ही लढू, 30 तुम्ही. आम्ही त्यात पण तयार होतो. पण जे मेजर जे आता काँग्रेसमध्ये आम्ही असताना जिथं फार जबरदस्त काम केलं, मस्तगडमध्ये आपला महावीर ढक्का असेल, रमेश गौरक असेल, अजय भरतिया असेल, कपिल बुरेवाल असेल, आमचे अशोक भगत असेल, जिथं आमचं जबरदस्त काम आहे तिथंही मागतात ना ते की आम्हाला द्या हे सीट. असं कसं देऊ शकतो? होमग्राउंड आम्ही तयार करायचे, तुम्ही येऊन बसणार कसा? मग त्यात वाद झाला ते आणि ते एकनाथ मुळमध्ये नव्हतं, तोडून टाकलं त्याने. तुमच्या पूर्वाश्रमीच्या मेहनतीवर की भाजपवरती भाजपच्या मेहनतीमुळे महापौर होईल? भाजपच्या मेहनतीवर. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.